श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. जय माता लक्ष्मीच्या भक्तांना एखाद्याच्या घरातून चोरी करून पैशांची रोपे का लावली जातात हे माहीत असते आणि शेणखत म्हणून पैशाच्या रोपात ठेवायचे की नाही हे माहीत असते. पैशाच्या झाडाची वाळलेली पाने ही चूक कधीही करू नका. संपूर्ण घर निरुपयोगी होईल. 20 मनी प्लांट्सशी संबंधित अशी माहिती जी तुम्हाला क्वचितच कोणीही सांगेल. मनी प्लांटचे 20 चमत्कारिक फायदे जाणून घ्या, जे तुम्हाला मनी प्लांटमध्ये हादरवून टाकतील. देवी लक्ष्मी जगाच्या कोणत्या भागात राहते? पानात की फांदीमध्ये किंवा मुळामध्ये? टिपण्यांमध्ये सर्व काही लिहा. जय माता लक्ष्मी. प्रेमानंदजी यांचे हे ज्ञान तुम्हाला नक्कीच आवडेल. गुरूंचे ज्ञान मोठ्या भाग्यातून येते. आयुर्वेद आणि शास्त्रानुसार मन वनस्पतीच्या रोपाला अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारिक शक्तींसह अतिशय शुभ मानले जाते. त्यात खूप सकारात्मकता आहे. ती कोणत्याही गोष्टीला आकर्षकपणे स्वतःच्या दिशेने ओढते. म्हणजेच ते तुमच्याकडे जलद पैसे आकर्षित करते. तुम्ही त्याला पैशाचे झाड म्हणू शकता. म्हणजेच तुमचे खाते कोणत्याही बँकेत असेल, तुम्ही त्याला बँकेचे नाव देऊ शकता. तुम्ही बोलू शकता, ही आमची स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ बडोदा आहे. तुम्ही त्याला काहीही नाव देऊ शकता, कारण त्याला मनी प्लांट म्हणतात. प्रिय भक्तांनो, मनी प्लांटबद्दल अशी अनेक रोचक तथ्ये आहेत. जिथे जिथे असे घडते तिथे ते पैसे सोबत घेऊन जाते. म्हणजेच या वनस्पतीमध्ये अशी दैवी शक्ती आहे ज्याच्या आत मोठ्या प्रमाणात संपत्ती, सोने, चांदी, हिरे, मोती त्यांच्या मुळाशी आणि पानांमध्ये आहेत. या वनस्पतीमध्ये संपत्ती, पैसा असलेले एक जादूचे भांडे आहे आणि या वनस्पतीमध्ये लक्ष्मी माता कायमस्वरूपी राहते. जिथे कडुलिंबाचे झाड लावले जाते तिथे देवी लक्ष्मी राहते असे मानले जाते. विष्णुप्रिया लक्ष्मी नेहमी जिवंत राहतात आणि श्रीहरी देखील या वनस्पतीमध्ये राहतात. म्हणूनच या वनस्पतीला पवित्र म्हणतात. आम्ही तुम्हाला सांगतो की जो व्यक्ती मनी प्लांटची योग्य प्रकारे काळजी घेतो त्याच्या घरात नेहमीच पैशांची कमतरता नसते. प्रिय भक्तांनो, अशा परिस्थितीत तुम्हाला माहीत नसलेल्या मनी प्लांटचे 20 चमत्कारिक फायदे काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे आणि हे फायदे तुम्हाला क्वचितच कोणीही सांगेल. संपूर्ण यूट्यूब वाहिनीवर तुम्हाला हे फायदे कोणीही सांगणार नाही. ही माहिती तुम्हाला फक्त ग्लो मराठीच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध असेल. त्याचवेळी आपल्याला हे देखील कळेल की मनी प्लांटमध्ये कोणते पाणी घालू नये आणि मनी प्लांटमध्ये कोणते खत घालावे आणि कोणत्या घरात मनी प्लांट लावू नये आणि मनी प्लांट इत्यादींना कोणी स्पर्श करू नये. त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि लाईक करा, कारण तुम्ही नंतर लाईक करायला विसरलात. तसेच आमच्या ग्लो मराठी वाहिनीची सदस्यता नक्की या. तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. जय माता लक्ष्मी. प्रिय भक्तांनो, जर तुम्हाला लवकरच श्रीमंत व्हायचे असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही कोणाकडूनही मनी प्लांट खरेदी करू नये. खरेदी केलेल्या मनी प्लांटवर कधीही परिणाम होत नाही. दाखवते. यामागे एक मोठी कथा आहे. ते आम्ही तुम्हाला नंतर सांगणार आहोत. यासाठी आम्ही एक वेगळा व्हिडिओ तयार करू. बघा, हे झाड ज्यांच्याकडे लाकूड आहे अशा एखाद्याच्या घरातून चोरीला गेले पाहिजे. तिचे घर सुंदर आहे, घरात हिरवळ आहे, आनंदी वातावरण ठेवा आणि ज्याची आर्थिक स्थिती आधीच मजबूत आहे, ज्या घरात पैसा, संपत्ती सर्व काही आहे, ज्याच्या घरात पूजा आहे, त्याच्या घरात चारही बाजूंनी पैसे येतात, अन्नाची कमतरता नाही, ज्याच्या घरात पैशांचा कारखाना हिरवा, सुंदर, दाट, पालेभाज्यांचा, चमकदार, आकर्षक आहे, अशा पैशाचा कारखाना चोरीला जावा. जर एखादे झाड चोरून नष्ट केले तर ते पाप मानले जाते, हे अशुभ मानले जाते. प्रिय भक्त, तुम्हाला किती चोरी करायची हे देखील सांगतात. मनी प्लांट तुम्ही वरून थोडेसे तोडता, पण पैशाच्या रोपाला पिवळी पाने किंवा कोरडी पाने फुटणार नाहीत याची काळजी घ्या. पाने हिरवी असली पाहिजेत आणि तुम्ही ती आधी पाण्याच्या बाटलीत ठेवली पाहिजेत, जेणेकरून त्यात मुळे बाहेर येतील.
त्यानंतर तुम्ही ते जमिनीवर किंवा बाटलीत लावू शकता. पहा, जेव्हा तुम्ही मनी प्लांट घरी आणता त्याच क्षणी तुम्हाला तो पाण्याच्या बाटलीत ठेवावा लागेल, जेणेकरून मनी प्लांटच्या तुटलेल्या भागाच्या खाली असलेल्या खोडापासून मूळ उगम पावेल. जेव्हा त्यात वादळ असते तेव्हा तुम्हाला ते एकाच वेळी जमिनीवर किंवा भांड्यात लावावे लागते, किंवा तुम्हाला हवे असल्यास ते कायमच्या पाण्याच्या बाटलीत ठेवू शकता. स्थिती अशी आहे की पाणी स्वच्छ असावे आणि दर 2 ते 5 दिवसांनी पाणी बदलावे. प्रिय भक्तांनो, तुम्ही विश्वास ठेवणार नाही की जेव्हा एखादी व्यक्ती मनी प्लांट चोरून त्याच्या घरात ठेवते तेव्हा चुंबकासारखे पैसे त्याच्या घरात ओढले जातात आणि त्याच्याकडून तुम्ही मनी प्लांट चोरला आहे. जर त्याची आर्थिक स्थिती चांगली असेल तर त्याच वेळी तुमची आर्थिक स्थिती देखील अशीच होऊ लागते. तुम्ही श्रीमंत बनता, तुम्ही बळकट बनता. सकारात्मक ऊर्जा वेगाने तुमच्या घरात प्रवेश करत आहे. संपत्ती आणि समृद्धीची देवी लक्ष्मी मंदिराला भेट देते. पैशाचा कारखाना कधीही विकत घेऊ नये. प्रिय भक्तांनो, आम्ही एका धरणा सेठ्याच्या घरातून चोरी करून मनी प्लांटही बसवला आहे. खूप चांगले परिणाम मनी प्लांटमुळे कधीही हल्ली आहेत. आम्ही एका धरणा सेठ्याच्या घरातून चोरी करून मनी प्लांटही बसवला आहे. खूप चांगले परिणाम मनी प्लांटची मुळे कधीही हल्ली आहेत. जर तुम्ही ते पैसे ठेवण्याच्या जागी ठेवले तर तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल, कारण रुपयाचे नाणे मनी प्लांटमध्ये बऱ्याच काळापासून ठेवले गेले आहे आणि ते दैवी शक्ती आणते. सकारात्मक ऊर्जा मिळेल. तुम्ही हे नाणे जिथे कुठे ठेवाल तिथे पैशांची कमतरता भासणार नाही, अन्नाची कमतरता भासणार नाही. प्रिय भक्तांनो, तुमच्या घराचा मनी प्लांट कधीही कोणालाही भेटवस्तू देऊ नये, अन्यथा तुमच्या घराची आर्थिक स्थिती उद्ध्वस्त होईल. तुम्ही कमावलेले सर्व पैसे हळूहळू संपतील. घराचा मनी प्लांट भेट देण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या घराचे पैसे दिले आहेत. म्हणूनच भेटवस्तू म्हणून मनी प्लांट कधीही कोणालाही देऊ नयेत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बाहेरून आणू शकता, पण घराचा मनी प्लांट कधीही कोणालाही भेट म्हणून देऊ नका. हे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. प्रिय भक्त, आणि पैशांची रोपे तुम्ही अनेकदा घरांमध्ये किंवा दुकानांमध्ये लावलेली पाहिली असतीलच. पैशाच्या झाडाचा हिरवा रंग डोळ्यांना आराम देतो. वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून मनी प्लांट खूप शुभ मानला जातो. बऱ्याचदा लोक पेप्सीची खोटी बाटली आत टाकतात. असे करणे हे पाप मानले जाते. पैसे खोट्या बाटलीत किंवा दारूच्या बाटलीत ठेवू नयेत. तुम्ही बाजारातून बाटली विकत घेत नाही ज्याचा वापर कधीच केला गेला नाही. हलक्या तुटलेल्या काचांमध्येही मनी प्लांट लावू नये. बाटल्या स्वच्छ आणि कोरड्या असाव्यात. तुम्ही मनी प्लांट प्लास्टिकच्या बाटलीतही ठेवू शकता, पण बाटली स्वच्छ असली पाहिजे आणि वापरली जाऊ नये. असे मानले जाते की ही वनस्पती लावल्याने नशीब वाढते आणि घरात संपत्ती आणि समृद्धी येते. रत्नांची रोपे घरी लावल्याने शुक्र मजबूत होतो. जेव्हा शुक्र मजबूत असतो तेव्हा ती व्यक्ती रंगाने राजा बनते. त्याच्यावर तात्पुरती लक्ष्मी मातेची कृपा आहे. बळकट असणे म्हणजे कोट्यवधी डॉलर्स असणे. प्रिय भक्तांनो, जर पैशाची रोपे पूर्णपणे पिवळी पडली आणि पाने पडायला लागली तर तुम्ही ती लगेच काढून टाकणे चांगले. 1 किंवा 2 पाने पिवळी पडल्यास ती कात्रीने कापून फेकून द्या, पण संपूर्ण वाळलेला पैशांचा कारखाना तुमचा नाश करू शकतो. ते लगेच काढून टाका. प्रिय भक्तांनो, जेव्हा तुम्ही सकाळी जागे व्हाल तेव्हा प्रथम पैशाचा रोपा पाहिलंच पाहिजे. हे चांगले मानले जाते. तुम्हाला दिवसभर सकारात्मक वाटेल. मित्रांना भेटा. आम्ही सकाळी मनी प्लांट देखील पाहतो आणि निरीक्षण करतो. आपल्यात सकारात्मक ऊर्जा आहे. आम्ही खूप आनंदी आणि समाधानी आहोत. आम्हाला चारही बाजूंनी पैसे मिळतात. म्हणूनच रत्नांची रोपे सकाळी सर्वात आधी पाहणे आवश्यक आहे. आधी प्रार्थना करा, त्यानंतर मनी प्लांटला भेट द्या. प्रिय भक्तांनो, पैशाची रोपे शुक्रवारी लावली पाहिजेत.
असे मानले जाते की या दिवशी घरात मनी प्लांट बसवल्याने कधीही पैशांची कमतरता भासणार नाही आणि व्यवसायात प्रगतीची साधनेची खुली होती. यासह देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. जेव्हा जेव्हा तुम्ही मनी प्लांटला पाणी देता तेव्हा त्यात दुधाचे काही थेंब घालण्याची खात्री करा. असे केल्याने संपत्ती वाढते असे मानले जाते. मनी प्लांटच्या चांगल्या वाढीसाठी कच्चे गाईचे दूध घालणे देखील खूप शुभ मानले जाते. संपत्तीच्या रोपाला दूध अर्पण केल्यानेही संपत्ती खूप वेगाने वाढते. त्याचवेळी त्या व्यक्तीचे नशीब देखील तितकेच वेगाने चमकते. मित्रांनो, मनी प्लांटमध्ये स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही ते बाटलीत ठेवले असेल तर पाणी घाण नसावे, ते लगेच बदला. जर तुम्ही जमिनीत लागवड केली असेल तर माती स्वच्छ असली पाहिजे. जमिनीतून कचरा काढून टाकला पाहिजे. मातीवर कंपोस्ट लावा. पैशाचा कारखाना कधीही सुकत नाही. तुम्ही घरी एकापेक्षा जास्त मनी प्लांट लावू शकता. तसेच खोलीमध्ये स्थापित केले जाऊ शकते. ते कार्यालयात स्थापित केले जाऊ शकते. पैशाची रोपे लहान पानांनी लावली पाहिजेत. हे चांगले मानले जाते. ते जलद पैसे आकर्षित करते. जेव्हा घरातील पैशाची रोपे हिरवीगार होतात तेव्हा पतीमध्ये कधीही भांडणे होत नाहीत, परंतु प्रेम वाढते. नात्यांमध्ये गोडवा राहील. कुटुंबात प्रेम राहील. फ्रेंड, मनी प्लांट दुष्टतेची शक्ती ओळखतो. नीट लक्ष देऊन पहा. जर मनी प्लांटच्या पानांवर काळे डाग पडले असतील तर समजून घ्या की तुमच्या घरात एक दुष्ट शक्ती आहे. कारण मनी प्लांट नकारात्मकता शोषून घेतो. म्हणूनच तुम्ही अशी पाने फेकून देता. त्यामुळे नकारात्मकता दूर होईल. कारण कुणाच्या ना कुणाच्या पॉवर मनी प्लांटने त्याला पाहिले असेल आणि त्याला घरातून हाकलूनही दिले असेल आणि त्या वाईट शक्तीचा परिणाम स्वतःवर घेतला असेल. म्हणूनच तुम्ही दुष्ट शक्तीतूनही सुटता, कारण मनी प्लांट तुम्हाला वाचवतो. पण लक्षात ठेवा की जर पाने काळी पडली तर ती लगेच बाहेर फेकून द्या. यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण कधीही घरात प्रवेश करू शकणार नाही. प्रिय भक्तांनो, आणि प्राप्त झालेल्या अहवालानुसार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मनी प्लांटची वनस्पती थोडी विषारी आहे. ते प्राण्यांच्या पुसण्यापासून दूर ठेवा. कारण पैशाच्या वनस्पतीमध्ये असलेले बियाण्याचे लाकूड प्राण्यांसाठी विषारी मानले जाते. पैशाचा कारखाना संपत्तीला आकर्षित करतो हे खरे आहे. संपत्तीची देवी असलेल्या लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी घरात पैशांचा रोपा असणे आवश्यक आहे. शुक्राला प्रसन्न करण्यासाठी घरात पैशाची रोपे लावणे सर्वोत्तम मानले जाते. मनी प्लांट हा एकमेव वनस्पती आहे ज्याद्वारे व्हीनस घरात लावून वेगाने मजबूत होतो. तुम्ही खूप वेगाने प्रगती कराल. तुम्ही श्रीमंत व्हाल. तुम्ही करोडपती व्हाल. जो कोणी प्रामाणिक अंतकरणाने माता वैष्णव यांना हाक मारतो ती माता वैष्णव धावून येते. जर तुम्हाला प्रामाणिकपणे माता वैष्णव यांना तुमच्या घरी बोलवायचे असेल तर टिप्पणी चौकटीत माता दी लिहा. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.